विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी झाले आहेत। भाजपचे योगेश टिळेकर हे आता विजयी झाले आहेत। आताची मोठी बातमी समोर येत आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात आली होती। मागच्या विधानसभेत चेतन तुपे यांनी त्यांचा पराभव केला होता। आता भाजपचे योगेश टिळेकर हे विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। आता त्यांचा विजय झाला आहे। विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी झालेले आहेत। आताची मोठी अपडेट आता समोर येत आहे। भाजपचा एक उमेदवार आता विजयी झाला आहे। योगेश टिळेकर हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे पहिला निकाल आता हाती आलेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची प्रत्येक आणि ताजी क्षणाक्षणाची अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी झाले। भाजपचे योगेश टिळेकर यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली होती, ज्यांचा आता विजय झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असा देखील योगेश टिळेकर यांचा परिचय आहे। ते योगेश टिळेकर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मैदानात उतरले होते। विधानसभेमध्ये त्यांचा निसटता पराभव अवघ्या 2600 मतांनी राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांच्या विरोधात पराभव झाला होता। मात्र आता ते विधान परिषदेसाठी मैदानात उतरले होते आणि त्यांचा आता या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यामुळे पहिला विजय आता समोर येत आहे। योगेश टिळेकर हे विजयी झाले। भाजपचे योगेश टिळेकर आता विजय झाला। त्यामुळे नेमकी कोणाची मतं फुटतात, 12वा पराभवाचा उमेदवार नेमका कोण असतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात, गुप्त मतदान असल्याने क्रॉस वोटिंग होऊ शकतं अशी चर्चा वारंवार होत आहे। मागच्या अनेक निवडणुकांमध्ये हे झालेलं आहे। उदाहरण आहे विधान परिषद निवडणुकांचं। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर हे आता विजयी झालेले आहेत। भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झाला। आता विजय झाले आहेत। निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीचे जे विजयी निकाल हाती येत आहेत त्यामध्ये भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। उर्वरित उमेदवार नेमका आता काय यशस्वी होतात का, किती मतं त्यांना मिळतात, मतांचं विभाजन काय होतं, क्रॉस वोटिंग होते का, फटका नेमका कोणाला बसतो, महायुती की महाविकास आघाडी हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता निकाल जो हाती आलाय त्याप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर माजी आमदार योगेश टिळेकर आता पुन्हा विधान परिषदेवर आमदार झाले आहेत। योगेश टिळेकर यांचा आता विजय झालेला आहे। त्यामुळे पहिला कल हाती आलाय। महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा आजचा दिवस, कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालातील निराशाजनक असा अपयश आलं होतं। त्या अपयशाच्या नंतर आता भाजपच्या माध्यमातून नेमकी काय घडामोडी घडतायत ते पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत यामध्ये जे उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, भाजपकडून पंकजा मुंडे उमेदवार आहेत, परिणय फुके आहेत, मिलिंद नार्वेकर अद्याप 17 मतांवर। भाजपच्या उमेदवाराची पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात। भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे 5 उमेदवार आहेत। त्यात आता योगेश टिळेकर यांचा विजय झालाय, स्पष्ट झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मात्र शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर आता 21 मतावर पोहोचतायत। राजेश विटेकर देखील आता विजयाच्या जवळ पाहायला मिळतात। विजयासाठी 23 मतांची आवश्यकता आहे। शिवसेनेकडून कृपाल तुमाणे आणि भावना गवळी या उमेदवारांना संधी देण्यात आली होती। ते सुद्धा देखील उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचं समर्थन ते करतायत। महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। कृपाल तुमाणे हे सध्या 16 मतावरती आहेत। पंकजा मुंडे यांना 16 मतं मिळत आहेत। सदाभाऊ खोत सध्या 10 मतावरती आहेत। तर प्रज्ञा सातव 19 मतं, परिणय फुके 20 मतावरती आहेत। योगेश टिळेकर हे विजयी झालेले आहेत। पहिला विजय या निकालातला आपण पाहतोय। योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। योगेश टिळेकर यांची भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती अशी देखील त्यांची ओळख आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, योगेश टिळेकर जे माजी आमदार होते आता पुन्हा विधान परिषदेचे आमदार झालेत। योगेश टिळेकर यांचा विजय झालाय। इतर उमेदवारांबद्दल सध्या काय घडामोडी पाहायला मिळतात, कारण राजेश विटेकर हे देखील आता विजयाच्या जवळ पाहायला मिळत आहेत।
नक्कीच करण योगेश टिळेकर यांचा विजय आता घोषित झालेला आहे, त्यामुळे हा पहिला विजय आपल्याला म्हणावा लागेल. विधान परिषदेच्या निवडणूक आहे त्या सकाळपासून अगदी त्याचं वोटिंग जे आहे ते सुरू होतं आणि अगदी अर्ध्या तासापूर्वी त्याचं काउंटिंग जे आहे मतमोजणी जी आहे ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी फर्स्ट प्रेफरन्सची मतं जी आपण जर पाहिली तर यामध्ये योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे. योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहे, त्यामुळे अगदी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती सुद्धा त्यांना म्हटलं जातं, त्यामुळे यांचा विजय हा आता सध्या घोषित झालेला आहे. त्यामुळे इतर जे आता 10 उमेदवार असतील, उरलेले जे 10 उमेदवार आहेत ते आता नेमके कोणते असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी 12 उमेदवारी अर्ज भरलेले आहे, त्यामुळे 11 जे उमेदवार आहेत ते विजयी होणार आहे आणि 12वा जो उमेदवार असणार आहे त्याची हार जी आहे ती अटळ आहे, निश्चित आहे. त्यामुळे 12वा उमेदवार कोण असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि अगदी जर आपण पाहिलं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त उमेदवार देऊन त्यांनी ज्या प्रकारे हा समोर डाव साधलेला आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय डाव याला आपल्याला म्हणावं लागेल. आणि कुठेतरी या संपूर्ण अतिरिक्त उमेदवारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी जर संपूर्ण मिलिंद नार्वेकर यांना जर उमेदवारी दिली याचे जर कारण पाहिली तर कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांची सर्वपक्षीय मैत्री आपल्याला राजकीय मैत्री आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा कुठेतरी त्याचा फायदा मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा जर विजय झाला, मिलिंद नार्वेकर यांचा जर विजय घोषित झाला तर कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांना ज्या कारणामुळे उमेदवार दिले कारण देखील आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो डाव आहे, राजकीय डाव आहे, तो आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी जो फटका आहे तो आता नेमका कुठल्या उमेदवाराला पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जयंत पाटील जे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत, शेकापचे उमेदवार आहेत जयंत पाटील, यांना देखील आता कशा प्रकारे मतदान होतं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी जयंत पाटील हे काही मतांनी आपल्याला मागेसले पाहायला मिळाले, मात्र त्यांना 23 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे 23 मतांचा ते आकडा गाठतात काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी टिळेकर यांचा विजय हा घोषित झालेला आहे. करण भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. मात्र प्रज्ञा सातव आता 19 मतावरती आहेत. आता जी ताजी अपडेट आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात ताजी अपडेट पाहतोय. मिलिंद नार्वेकर अद्याप 17 मतावरती आहेत. योगेश टिळेकर यांचा मात्र विजय झाला. एकमेव विजयी उमेदवार सध्या योगेश टिळेकर पाहायला मिळतात. कृपाल तुमाने 16 मतावरती आहेत. पंकजा मुंडेंना 18 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. आता जी मोठी अपडेट समोर येते आहे, भाजपचे इतर 2 उमेदवार ज्यामध्ये परिणय फुके आणि पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे. आताची मोठी अपडेट आहे, विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झालेले आहेत. अखेर पंकजा मुंडे यांचा राजकीय पुनर्वसनासाठी विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. विधानसभेत पराभव झाला, लोकसभेत पराभव झाला, विधान परिषदेमध्ये राजकीय पुनर्वसनासाठी संधी देण्यात आली. अखेर आता पंकजा मुंडे विजय झाल्यात. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, विधान परिषद निवडणुकीमध्ये परिणय फुके विजय झाल्यात. त्यामुळे भाजपचे उमेदवार विजयी आकडा आपण पाहतोय. सर्वप्रथम योगेश टिळेकर विजय झाले, पंकजा मुंडे आणि परिणय फुके तिन्ही उमेदवार भाजपचे आता विजय झाल्यात. त्यामुळे अद्याप 2 उमेदवार भाजपचे त्याबाबतचा निकाल न बाकी आहे. मात्र मोठी अपडेट, भाजपचे परिणय फुके विजयी झालेले आहेत. आताची मोठी अपडेट, आता उर्वरित आमदारांच्या नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे हे 2 उमेदवार बाकी आहेत. भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे आणि योगेश टिळेकर हे 3 उमेदवार आता विजय झाले. 3 उमेदवारांचा विजय झालाय. उर्वरित निकाल अद्याप येणं बाकी आहे. विधान परिषद निवडणुकीत परिणय फुके यांचा विजय झालेला आहे. भाजपच्या पंकजा मुंडे अखेर आता विजयी झालेल्या आहेत. बरीच चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी संदर्भात, राजकीय पुनर्वसनासंदर्भात. कारण याआधी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात पराभव पाहिला. ही आपण जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय. भाजपच्या आतापर्यंत 3 उमेदवार विजय झाल्यात, ज्यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांचा मात्र अद्याप निकाल पूर्णपणे येणं बाकी आहे. योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके विजय झालेत. कृपाल तुमाने 16 मतावरती आहेत. प्रज्ञा सातव देखील आता 19 मतावरती पोहोचत आहेत. परिणय फुके विजय झालेत. राजेश विटेकर देखील अगदी जवळच्या विजयाच्या जवळ पाहायला मिळतात. मिलिंद नार्वेकर मात्र अद्याप 17 मतावरती पाहायला मिळतात. विजयाचे जल्लोष आपण सध्या पाहतोय. भाजपचे 3 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत. भाजपच्या कार्यालयाच्या बाहेरचे दृश्य आपण पाहतोय. त्या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येतोय. विधान परिषद निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस. लोकसभेच्या निवडणुकापूर्वीचे महत्त्वाचे विधान परिषद निवडणुका आणि लोकसभेतल्या पराभवानंतर आता भाजपच्या माध्यमातून एक लढा दिला गेला. भाजपचे सध्या 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर हे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भातली अपडेट आपण पाहतोय. कृपाल तुमाने हे सध्या 16 मतावरती आहेत. सदाभाऊ खोत मात्र सध्या 10 मतावरती आहेत. प्रज्ञा सातव 19 मतावरती आहेत.
मिलिंद नार्वेकर यांचा देखील मतांचा आकडा वाढतो, आता 22 मतांपर्यंत पोहोचतायत. आताची मोठी अपडेट समोर येते.